या दोन्ही नेत्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला या दोन्ही नेत्यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणातील अभूतपूर्व क्षण असा सोहळा आपण पाहिलेला आहे. अनेकांच्या मनात गेल्या काही दिवसांपासून हेच होतं की असं व्हावं, दोन्ही भाऊ एकत्र यावेत आणि तसे संकेत देखील दोन्ही भावांकडून मिळत होते. 7 प्रतिसादानंतर अखेर हा मेळावा आता झालेला आहे आणि युतीचे संकेत देखील दोन्ही भावांनी दिले. अगदी बरोबर गिरीश, 19 वर्षांपासून या दोन्ही भावांनी एकत्र यावे यासाठी म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. सह्यांची मोहीम राज्यात राबवण्यात आली होती, मात्र त्यावेळेला हे शक्य नाही असं सांगितलं जात होतं. मात्र हे शक्य करून दाखवले ते मराठी भाषेने, महाराष्ट्राने. अगदी बरोबर. आणि आम्ही यापुढेही एकत्र राहणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना निश्चितच आता त्यांचं टेन्शन वाढलेलं असं आपण म्हणू शकतो. कारण या मेळाव्याला अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. केवळ मुंबईच नाही तर अगदी मराठवाड्यापासून, कोकणापासून अनेक जिल्ह्यातून दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं असं ज्यांना वाटते, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आवर्जून या मेळाव्याला आले होते. प्रत्येक मराठी माणूस या मेळाव्याला हजर होता. बरईचा संपूर्ण परिसर या आजच्या मेळाव्यासाठी जे लोक राज्यभरातून आले त्यांच्या गर्दीनं फुलून गेला होता. आणि ही गर्दी आता मतांमध्ये परिवर्तित होणार का हे आपल्याला काही महिन्यांनंतर आता महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसणार आहे. अगदी बरोबर. हाच मुद्दा महत्त्वाचा आहे की ही गर्दी मतांमध्ये रूपांतर होणार का आणि परत दोन्ही पक्षामध्ये अधिकृत युती झाल्यानंतर वाटप कसं होतं जागाचं ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, अनेक शहरांमध्ये फील्डवर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेच आहेत. 2 दिवशी आपण बघतो राज उद्धव यांची गळाभेट, तर दुसरीकडे आदित्य आणि अमित ठाकरेंची पुढची पिढी आहे ती देखील एकत्र आली आहे. अगदी बरे 2 पिढ्या या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येताना दिसत आहेत. एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर दुसरीकडे अमित आणि आदित्य ठाकरेही एकत्र येताना दिसले. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.